येत्या काही दिवसात रामलला मंदिराचं उद्घाटन होणार असल्यानं देशभरात राममय वातावरण निर्माण झाले। त्यातच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पूर्ण होत असल्यानं त्याच्या जनजागृतीसाठी ठाण्यातील कशिश पार्कमधील सिद्धिविनायक सेवा संघ आणि शिवसेना शाखा सरसावली आहे। दिवाळीतील दीपोत्सवाचे आयोजित औचित्य साधत सियावर रामचंद्र की जय ही थीम घेऊन कशिश पार्क येथील सिद्धिविनायक मंदिराच्या आवारात 11,000 दिवे शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या नेतृत्वाखाली लावण्यात आले। या दीपोत्सवाला कशिश पार्कमधील लहान थोर सर्वांनीच मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला। यावर्षी दोनदा दिवाळी येणार आहे। आज असलेली दिवाळी आणि येत्या 22 जानेवारीला येणारी दुसरी दिवाळी येणार असल्याचं माजी नगरसेवक विकास रेपाळे यांनी सांगितलं। अयोध्येत रामलल्लाचं मंदिर व्हावं असं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं। ते पाहिलेलं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून पूर्ण होतंय। तसंच सध्या देशात राममय वातावरण झाले। त्याचा एक भाग म्हणून आम्ही सियावर रामचंद्र की जय ही थीम घेऊन यंदाचा दीपोत्सव साजरा केल्याचं रेपाळे यांनी सांगितलं। दरवर्षी नवनवीन थीम घेऊन दीपोत्सव साजरा केला जात असल्याचंही रेपाळे यांनी सांगितलं। दीपोत्सवात सिद्धिविनायक सेवा संघ आणि शिवसेना शाखेच्या माध्यमातून यंदा 11,000 दिवे लावण्यात आले। मात्र त्यांची संख्या दुपारनंतर वाढल्याचंही त्यांनी सांगितलं। माजी नगरसेविका नम्रता भोसले यांनी दीपोत्सवाचं हे यंदाचं 9वं वर्ष असून त्यातच येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलला मंदिराचं उद्घाटन होणार असून त्या दृष्टीनं जनजागृती करण्यासाठी सियावर रामचंद्र की जय ही थीम घेतली आणि त्या दृष्टीनं वातावरण निर्माण करण्यात यश आल्याचं त्यांनी सांगितलं। त्याला नागरिकांचाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला असल्याचंही त्यांनी सांगितलं। शिवसेना शाखा कशिश पार्क यांच्या मार्फत या सिद्धिविनायक मंदिराच्या आवारात डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उद्यानात आपण दीपोत्सव साजरा करतोय। गेली 9 वर्ष आपण विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो आणि हा कुठे ना कुठेतरी दीपोत्सव देखील सामाजिक उपक्रमाचा एक संदेश देणारा, एक धार्मिक कार्याबरोबर एक सामाजिक कार्याची जोड असणारा आपला हा दीपोत्सव असतो। यावर्षी आपण सियाराम रामचंद्र की जय असा संदेश देणारा दीपोत्सव साजरा केलेला आहे। कारण दिवाळी ज्या वेळेला सुरू झाली त्यावेळेला त्या दिवसापासून प्रत्येकाच्या मनात आहे, प्रत्येक हिंदू व्यक्तींच्या मनात आहे की दिवाळी ज्या वेळेला साजरी कधी केली होती, ज्या वेळेला श्रीराम वनवास संपून ज्या वेळेला अयोध्येला परत आले होते त्यावेळेला ही दिवाळी मोठ्या प्रमाणावर साजरी केली होती। एक हिंदुत्ववादी सरकार गेले 10 वर्ष या भारतभर आहे आणि त्याचा कुठे ना कुठेतरी एक चांगला उपयोग, चांगले गोष्ट, सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट मंदिर वही बनाएंगे हा एक संदेश दिला होता आणि हा कुठे ना कुठेतरी पूर्णत्वास येत आहे। आणि याच संदेशाचा एक भाग घेऊन आपण सियावर प्रभू रामचंद्र की जय अशा पद्धतीचा एक संदेश दिला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे आज ठाणे शहराच्या दौऱ्यावर आले असून या दौऱ्यादरम्यान त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी आगामी कोकण पदवीधर निवडणुकीबाबत ठाणे, कल्याण, नवी मुंबईच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निवडणुकीसाठी जोमानं कामाला लागा असं सांगितलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली। तसंच मराठा आरक्षण, आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीबाबतही चर्चा केली। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। त्यासाठी सर्वच पक्षांचे नेते शहरात दौरे करून पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहेत। याशिवाय सर्वच राजकीय पक्षांनी कोकण पदवीधर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असून त्यासाठी पदाधिकाऱ्यांकडून मतदार नोंदणी करण्यात येत आहे। मनसेकडूनही अशा प्रकारची तयारी सुरू आहे। असं असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे आज सकाळी ठाणे शहराच्या दौऱ्यावर आले। नौपाडा येथील मध्यवर्ती कार्यालयात ते शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक त्यांनी घेतली। यामध्ये आगामी कोकण पदवीधर निवडणुकीबाबत त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून तयारीचा आढावा घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली। याशिवाय मराठा आरक्षण याबाबत पदाधिकाऱ्यांची भूमिकाही समजून घेतली। तसंच आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत कशा प्रकारे तयारी करावी लागेल याबाबत त्यांनी मार्गदर्शन केल्याचंही दिसून आलं।
आणि आता सेमीफायनल कधी आहे त्यांच्या साऊथ तर बहुधा त्या दोन्ही टीम्सना तुमच्यापैकी जो जिंकेल सेमीफायनल आणि फायनलला जाल तो साबने बोलाय हारने को असं पण होऊ शकतं. हां इंडिया हां मग वर्ल्ड कप जिंकणं हा निवडणुकीचा रणनीतीचा भाग आहे. नाही नाही निवडणुकाला म्हणजे लोकसभेच्या हा हा नाही लोकसभा खूप लांब आहे अजून. अहो चंद्रावर गेलेली यान विसरले लोक वर्ल्ड कप थोडी लक्षात ठेवणार आहेत. नाही पण परंतु मी सुप्रीम कोर्टाचे आभार मानेन की त्यांनी त्या त्या राज्यांमध्ये त्या त्या भाषेचा मान राखला गेला पाहिजे आणि तिथे मराठी पाट्या आल्या पाहिजेत, सगळ्या झाल्या पाहिजेत असा आदेश दिला. पण आदेश दिल्यानंतर देखील अजूनही त्या प्रकारचा उत्साह किंवा त्या प्रकारचा प्रक्रिया ही मला सरकारकडनं होताना दिसत नाही. कदाचित पुन्हा आम्हालाच हातपाय हलवावे लागतील. तर त्याच्यामुळे काही गोष्टी चांगल्या होत आहेत, काही गोष्टी बरोबर होत नाही आहेत कोर्टाच्या दृष्टिकोनात. सर 5 राज्यांच्या निवडणुका ज्या आहेत त्या आता सुरू झालेल्या आहेत. मैं घर घर जाके काम करती हूँ. मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा. फिर हम गांव चले गए. फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई. उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए. उनके मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी लेडीज मिलकर बच्चों का टीका लगवा के आए. हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया. मिशन इंद्रधनुष. ठाण्यातील काजूवाडी परिसरात दिवाळीनिमित्त नयनारम्य अशा दीपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन शिंदे गटातील शिवसेनेचे माजी महापौर आणि ठाणे शहर प्रमुख अशोक वैती यांच्या वतीनं करण्यात आलं होतं. यावेळी विविध प्रकारच्या भव्यदिव्य अशा रांगोळीचंही आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात हास्य जत्रा फेम दत्तू मोरे आणि मराठी अभिनेते संदीप जुवटकर यांनी देखील हजेरी लावली. दिवाळी साजरी करतात, दीपोत्सव करतात. यंदा किती वर्ष आहे आणि कशा प्रकारे नुकसान आहे? साईराम आनंद संस्थेच्या वतीने ह्या ठिकाणी विविध उपक्रम आपण साजरे करत असतो. त्याच्यातलाच हा दीपोत्सव गेले 12 वर्षापासून मंदिराच्या माध्यमातून हा उत्सव साजरा केला जातो. त्याचा मागचा उद्दिष्टच एवढा आहे की आपल्या आयुष्यामध्ये जसं आयुष्य उजळून निघावं तशा प्रकारचं दिवा प्रत्येकाने येऊन दिवा ह्या ठिकाणी लावावा अशा प्रकारचा कन्सेप्ट आपल्या घरून दिवा घेऊन यावा. आणि ह्या चौकामध्ये साईराम आनंद संस्था ह्या मंदिराच्या समोरील सिद्धिविनायक चौकामध्ये हा उत्सव गेले अनेक वर्षांपासून साजरा होतो. आणि हा उत्सव साजरा करत असताना धर्मवीर आनंद दिघे साहेबांची देखील आठवण कायमस्वरूपी येते की दिघे साहेबांनी हा परंपरा ही आम्हाला सुरू करून दिलेली आहे. हीच परंपरा पुढे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देखील ठाण्यातील विविध ठिकाणी हा उत्सव दिवाळी असेल किंवा विविध उत्सव असतील ते साजरे आपल्या जी संस्कृती आहे त्या संस्कृतीप्रमाणे केले जातात. त्याच्यातलाच हा भाग आहे. फक्त दिवाळीपुरता मर्यादित न राहता प्रत्येक गोष्ट आपण ह्या माध्यमातून साजरी करतोय. आता किल्ला रांगोळी स्पर्धा आहे, तीच देखील स्पर्धा मुलांना शिवाजी महाराजांचं महत्त्व समजावं, किल्ल्यांचं महत्त्व समजावं आणि किल्ल्यांचे महत्त्व समजत असताना तरुण पिढीला आपली संस्कृती जपण्याचा एक हा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये आपण रांगोळी स्पर्धा आहे ती आपल्या घरासमोरच काढावी जेणेकरून आपण प्रत्येकजण आपल्या दरवाजामध्ये रांगोळी काढलं ते दिवाळीमध्ये असेल, दिवा आणि रांगोळी लावल्याचं मांगल्याचं प्रतीक असतं, ते प्रतीक आपल्या घरासमोर असावं अशा प्रकारची एक मंडळाच्या वतीने आमची भावना आहे. त्यानंतर आता एक फराळ स्पर्धा असते जेणेकरून आपण घरामध्ये बनवतो, प्रत्येक ठिकाणी प्रत्येकजण बनवत असतो, पण त्याची
टेस्ट काय ही सर्वांना समजावी आणि प्रत्येकाच्या घरातली जी काही वस्तू आहे ती आपण एक रामचंद्रनगर ह्या ठिकाणी 16 तारखेला ती स्पर्धा आहे फराळ स्पर्धा. त्याच्यामधून उत्कृष्ट जे फराळ स्पर्धक असतात त्या 10 फराळ स्पर्धक असतात जी काय थाली सजवून आणतात त्या सजवलेल्या थालीचं देखील जी काय हे त्यांना देखील बक्षीस देतो. अशा प्रकारचे विविध दिवाळीनिमित्त उपक्रम आपण ह्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. त्याचप्रमाणे साईनाथ नगरमध्ये ह्या ठिकाणी देखील काल दीपोत्सव झाला. त्याच्यामध्ये प्रत्येकाने देवासमोर नैवेद्यासाठीच फराळ घेऊन आणला आणि तोच फराळ सर्व नागरिकांनी एकत्र खाल्ला. अशा प्रकारचा कन्सेप्ट यावर्षी साईनाथ नगर मंदिराच्या वतीने सुर्वे असतील किंवा सावंत असतील यांनी सुरू केलेलं आहे. चांगली परंपरा ही परंपरा पुढे सर्वांनी घेऊन जावी अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा. मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार चतुरस्त्र अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे यांना यंदाचा गंधारगौरव पुरस्कार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि मुंबईचे भाजप अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्या हस्ते गडकरी रंगायतन येथे प्रदान करण्यात आला आहे. बालनाट्य क्षेत्रात भव्य कलाकृती निर्माण करण्याची इच्छा आहे, त्यासाठी गंधार या संस्थेला सोबत घेतलं जाईल अशी इच्छा कोठारे यांनी व्यक्त केली. गंधारतर्फे मंगळवारी गंधारगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. यावेळी कोठारे यांना ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले, ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर प्रदीप ढवळ, आमदार संजय केळकर, माजी खासदार डॉक्टर संजू नाईक, शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के, माजी नगरसेवक संजय वाघोले, अभिनेते निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक विजू माने, गंधारचे सर्वेसर्वा मंदार टिल्लू, सचिन मोरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. बालनाट्य हा कलाप्रकार लुप्त होत असल्याची खंत व्यक्त करत कोठारे यांनी रंगभूमीवर पहिलं पाऊल सुधा करमरकर यांच्यामुळे आपण ठेवू शकल्याचं सांगितलं. तर ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी त्या काळात महेश कोठारे आणि त्यांच्यासारख्या कलाकारांनी मराठी सिनेमा टिकवला नसता तर मराठी सिनेमांना आलेले आजचे दिवस हे पाहायला मिळाले नसल्याचं सांगितलं. नवीन काहीतरी करायचं आहे हा त्यांच्या मनाशी कायम सुरू असलेला संघर्ष आहे. बालनाट्य, बालसंगीत, बालसाहित्य ही चळवळ पुनर्स्थापित करण्याचं काम गंधार करतो. बालनाट्यासाठी नाट्यगृहात जागा नाही, बालसाहित्य निर्मितीच्या मर्यादा आहेत, किंबहुना ते बाजारातच नाही आणि यातून व्यवसाय होईल याची शाश्वती नाही, अशी नाराजीही त्यांनी बोलून दाखवली.